ब्रेकनंतर भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात मी शिल्पा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते। मंगळ दोषावर आज आपल्याला मार्गदर्शन करतात औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर। बरं, मंगळ दोषाबद्दल सरांनी आपल्याला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे की त्याचा बाऊ करण्याची, त्याच्याबद्दल घाबरण्याची काही गरज नाहीये। पण तरी सुद्धा सर कसं होतं की आपण इतके वर्ष त्या मंगळाबद्दल इतकं सगळं बोलत आलेलो आहे, त्याच्यामुळे हे सगळ्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या इतक्या पटकन दूर होणं सहज शक्य नाहीये। तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल याबद्दल? मुळात मला काय वाटतं की जे लोक इतके दिवसापासून ऐकत आलेले आहेत, ऐकवत आहे लोकांच्या, तर मला एक म्हणायचं आहे की शास्त्र कोणतेही महत्त्वाचं असतं। शास्त्र हे खोटं कधीच सांगत नसतं, कोणतेही शास्त्र खरं असतं। कारण सांगणारा माणूस खोटा असू शकतो पण शास्त्र कधीच खोटं सांगत नाही। कारण ते जर खोटं असलं असतं तर आत्तापर्यंत ते टिकलंही नसतं। कारण हजारो वर्षापासून आजपर्यंत ते शास्त्र चालत आलेलं आहे, ज्योतिषशास्त्र, आपण त्याचा अभ्यास करतो। फक्त काय सांगण्याची पद्धत लोकांची बदललेली आहे। पहिल्या काळामध्ये काय होतं की लोकांना अशी भीती घालून त्यांच्याकडून पूजा अर्चा शांती हे करून घ्यायचे, त्याच्यामुळे लोक त्यांना घाबरून टाकायचे की हे मंगळ आहे तर ही पूजा करा, ती शांती करा, मंगळाचा जप करा, राहूचा जप करा, केतूचा जप करा, जे काय असेल। पण आता कसं आहे की खूप काही गोष्टी नवीन नवीन आत्मसात झाल्यात। भूगर्भात हजारो फुटावर खोलवर आपल्याला रत्न सापडतात। हे रत्न सुद्धा आपल्यासाठी किती त्याच्या कॉस्मिक रेज किती आपल्यासाठी लाभदायक असतात हे विज्ञानानं पण सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे कोणत्या ज्योतिषाला ते सिद्ध करायची गरज नाही आणि त्याचे कसे फायदे घेता येतील आपल्याला ते घेता आले पाहिजेत। आता मुळात हा प्रश्न आहे की कुंडलीमध्ये मंगळ हा बाऊ जो आहे, हा बाऊ पहिल्यापासून का निर्माण झाला, ते कोणाला तरी एखाद्याला त्या तसा वाईट अनुभव आला असेल की ते कावळा बसायला, मी जसं सांगितलं ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला, त्याच्यामुळे ती एक प्रथा ऐकत गेली किंवा मंगळ असेल कुंडलीत की मग वधूवरापैकी कोणातरी जीविताला धोका होतो किंवा त्यांच्या कुटुंबियांना काहीतरी त्रास होतो किंवा आरोग्याच्या बाबतीत त्रास होतो किंवा आर्थिक बाबतीमध्ये त्रास होतो किंवा दोघांमध्ये घटस्फोट होण्याची शक्यता असते। तर हे मला ह्या सर्वांना एक सांगायचं की मंगळ, मी पहिल्यांदाही सांगितलं, आताही सांगतो, पुन्हाही सांगतो, मंगळ हा अमंगल करत नसतो। तो नेतृत्वाचा कारक आहे, तो डेअरिंगचा कारक आहे। हां, फक्त तो अतिरेकीपणा दाखवतो थोडाफार। तर त्याच ठिकाणी आपण त्याची आपल्याकडे असे बरेच काही उपाय आहेत। मंगळाचे जप आहे, मंगळाचे यंत्र आहेत, मंगळाचे रत्न आहे, असे अनेक गोष्टी आहेत की जेणेकरून आपण ते मंगळाला शांत करू शकतो। आणि अशा प्रकारे जर आपण उपाय केले तर निश्चितच मंगळाच्या कुंडलीला घाबरायची काहीच गरज नाही। आणि माझ्याकडे आता हे एपिसोड पाहिल्यानंतर असे बरेच कॉल येणार आहेत, बरेच मेल येणार आहेत, बरेच क्लायंट येणार आहेत की जे मंगळाबाबतीमध्येच विचारणार आहेत। कारण मला वाटतं मागच्या वर्षी आपण जेव्हा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये हा विषय घेतला होता तेव्हा सुद्धा बरेच लोक आले होते आणि तेव्हा मला मिनिमम नाही म्हणलं ते 8 ते 9,000 मेल आले होते फक्त मंगळाबाबतीत विचारायला। तर विवाहाच्या समस्या खूप आहेत आणि विवाहाची समस्यामध्ये फार महत्त्वाचं काम हे मंगळ करत असतो। कारण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे असल्यामुळे त्यांना विवाहाला वेळ लागतो, अडचणी येतात, विवाह जमून मोडतात किंवा गैरसमज होतात विवाह जमल्यानंतर, अशा अनेक गोष्टी घडत असतात। तर ह्या सर्व गोष्टीवर आपल्याकडे उपाय असतात। फक्त तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, मंगळाला घाबरू नका। मंगळ एक आहे की तुमच्या कोणत्याही स्थानामध्ये मंगळ असू द्या, मी जसं सांगितलं की 54 प्रकारांतून नाहीसा होतो ऑटोमॅटिकली, तसं तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतला ते तुम्हाला सांगू शकतो। आणि आजकाल नेटवर सुद्धा तुम्हाला मंगळाची भरपूर माहिती पाहायला मिळते की मंगळ दोष कसा प्रभावशाली असतो आणि कसा निर्दोष असतो। ह्या दोन्ही गोष्टीची माहिती तुम्हाला नेटवर सुद्धा मिळू शकते। तर माझं म्हणणं हे जाणून घ्या, त्याच्यानंतर ठरवा की अमुक कुंडली आली आणि ती मंगळ म्हणून तुम्ही डावलू नका। त्याच्यानं काय होतं की बरेचदा चांगले स्थळ आपण डावलून देतो आणि मग जेव्हा आपल्याला अपेक्षित असतं चांगलं स्थळ यायचं ते चांगले स्थळ आपल्या हातातून निघून जातात। मग अशा वेळेस खूप अडचण येते। त्याकरता मंगळाला न घाबरणं कधीही चांगलं। हां, खूपच तुम्हाला वाटत असेल की मंगळ आहे बाबा आणि आता काय करायचं, तर तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या, निश्चित त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळू शकतो। नक्कीच सर, अशी काही एक्झाम्पल्स आहेत का तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही इतके वर्ष प्रॅक्टिस करत आहात या संदर्भात, म्हणजे 3 पिढ्यांपासून तुमच्या घरामध्ये हे वातावरण आहे ज्योतिषशास्त्राचं, पण मंगळ एखाद्या व्यक्तीला मंगळ आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला मंगळ नाहीये, त्यांचं लग्न झालंय आणि ते सक्सेसफुल झालंय, काहीही प्रॉब्लेम्स नाही, तर असं काही झालंय का? दुसऱ्याचं सांगत नाही, माझ्याच पत्नीच्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानामध्ये मंगळ आहे। त्याच्यामुळे आमच्या लग्नाला आता जवळपास 16-17 वर्ष झालेलं आहे। 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे मला, एक मुलगी पण आहे। आमचा विवाह एकदम वैवाहिक जीवन एकदम सुखी समाधानी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, आजपर्यंत आम्हाला काही अडचण पण आली नाही। आणि विशेष म्हणजे हा मंगळासाठी आम्ही पहिल्यांदा जेव्हा, आता मी स्वतः तेव्हा माझे वडील पाहत होते, तर जेव्हा वडिलांना आमची पत्रिका पाहिली तेव्हा वडिलांना ते पाहून त्यांना सांगितलं की बुवा हे जरी असेल तर त्यांना माहिती होतं की याचे परिणाम काही होणार नाही, त्यांनी येस म्हणून सांगितलं। पण माझे जे सासरे होते रमाकांत कोदरीकर कुलकर्णी म्हणून,
त्यांना पण वाटलं की ह्यांनी ह्यांच्याकडून सांगितलं हो म्हणून, पण आपण दुसरीकडे जाऊन दाखवावे म्हणून त्यांनी दुसऱ्या एका ज्योतिषाला दाखवली. पण त्यांना सरळ सांगितलं की हे करू नका, अच्छा. की याच्या मुलीला मंगळ आहे आणि मुलाला मंगळ नाहीये. मग त्याच्यामुळे होऊ शकते की दोघांमध्ये वैचारिक मतभेद किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये. तर महत्वाची गोष्ट असे की तसं सांगितल्यानंतर त्यांनी तिकडे दाखवली पत्रिका. नंतर पुन्हा माझ्या वडिलांना येऊन त्यांनी सांगितलं की असं असं आहे, मग काय करायचं. मग हो नाही पस्तोर ती आली गोष्ट. मग माझे वडील म्हणले शास्त्र असं सांगतंय, याच्यावर तुमची मर्जी. मग त्याने ते विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर हे विवाह जुळून आला. पण आता 16-17 वर्षात आम्हाला काही अडचण आली नाही कोणत्याही प्रकारची. आता कुटुंब म्हणलं आणि विवाह पती पत्नी म्हणलं थोडेफार तर प्रत्येक शंकर पार्वतीमध्ये पण भांडणं होतात आणि ते व्हायलाच पाहिजे. नेहमीच जर गोड खावलं तर आंबट तोंड पडतं. त्यासाठी कधी थोडं तिखट खाल्ल्याशिवाय गोड खाण्याची मजा येत नसते. त्यामुळे पती पत्नीमध्ये थोडेफार वाद होणं गरजेचं असतं, पण ते विश्वासार्हता असणं दोघांमध्ये गरजेचं असतं. आणि आज मी सांगतो ना, माझ्या पत्नीचं मला फार मोठं सहकार्य लाभलं. आज ह्या क्षेत्रामध्ये मी जे आलो ना, तर ह्या क्षेत्रामध्ये मी माझं प्रॉपर गंगाखेड गाव आहे, तिथून आजपर्यंत माझा प्रवास सुरू झाला आहे. मी वडिलाच्या हाताखाली आधी काम केलं या क्षेत्रामध्ये आणि तिथून मग माझ्या पत्नीने जी साथ देत गेली त्याच्यामुळं आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे मी. आणि हे दोघांच्या आमच्या वैयक्तिक दोघांची जी विचारांची देवाणघेवाण आहे ती एकदम चांगली आहे. आमचं कम्युनिकेशन एकदम चांगलं असतं. त्यामुळे मंगळामुळे घाबरायचं दुसऱ्याचं उदाहरण देतच नाही मी. आणि कोणालाही जरी पाहिजे असेल आमच्या दोघांची पत्रिका तर मी कोणालाही देऊ शकतो दाखवायला. असं नाही की त्याच्यामध्ये मी असे माझ्या मनानं सांगतो. दोघांची पत्रिका तुम्ही तपासून पाहू शकता असं. पण मंगळाला बाबतीमध्ये काय आहे की अष्टमात मंगळ असला की मृत्यूस्थानातला मंगळ आहे व एखादा जीव जाईल अशी भीती असते. माझ्या वडिलांना त्यावेळेस मला मंगळाबद्दलचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे. कारण एक कसं असतं की घरातल्या पुरुष माणसाला जरी त्या गोष्टी पटल्या तर स्त्रियांना पटत नाही. तेव्हा माझ्या आईला ती गोष्ट खटकली होती कुठेतरी, किंवा की मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे आणि माझ्या मुलाच्या कुंडलीमध्ये मंगळ नाहीये. मग तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या आईला मला घेऊन समोर बसून समजून सांगितलं होतं की मंगळ दोष कसा असतो आणि त्याचे परिणाम काय काय असतात आणि कोणता मंगळ नाहीसा होतो, मंगळ दोष नाहीसा होतो. त्यामुळं आजपर्यंत त्याच्यानंतर हा विषय आमच्या घरात कधी निघाला नाही की तिला मंगळ आहे मला नाहीये. हा कधी आतापर्यंत काढायची वेळच आली नाही, कारण तशी काही वाईट प्रसंगच आले नाहीत आम्हाला. त्यामुळे तो एक फार महत्त्वाचा विषय. त्यामुळे मी प्रत्येक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मंगळ असलं म्हणजे घाबरून जाऊ नका. चांगल्या जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या, त्यातून निश्चितच तुम्हाला चांगले मार्ग मिळू शकतात. नक्कीच. बघितलं, भाऊ करण्याची काहीच गरज नाहीये. म्हणजे जनरली कसं म्हटलं जातं की एखादी कुंडली मांगलिक आहे आणि दुसरा मुलगा जर मांगलिक नसेल तर काही गोष्टी घडतात, काही गोष्टी घडत नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या दोघांच्या सामंजस्य. आणि दुसरी गोष्ट काय की तिच्या अष्टम स्थानामध्ये मंगळ आहे आणि माझ्या अष्टम स्थानामध्ये राहू आहे. अच्छा. मी जे सांगितलं की त्या ठिकाणी कोणताही पापग्रह असला की तो मंगळदोष नाहीसा होतो. ते सेम माझ्या अष्टम स्थानात राहू आहे आणि तिच्या अष्टम स्थानामध्ये मंगळ आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्या मंगळाचा त्रास नाही झाला. ओके. बरं, एक मला अजून विचारायचंय तुम्हाला की मंगळ असलेली व्यक्ती फार अग्रेसिव्ह असते असं म्हटलं जातं आणि मग जिला मंगळ नाहीये ती थोडी कमी अग्रेसिव्ह असते. मग ह्याच्यामुळे सुद्धा काही भांडणं होतात का? होतं ना. कसं असतं, समजा आता एखाद्याच्या कुंडलीमध्ये लग्नस्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल तर तो काय करतो, तरकटीपणा करतो. असे बरेच माझ्याकडे जातक येतात की ती पत्नी सांगते माझ्या मिस्टरांचा स्वभाव एवढा हेकाडी की ते स्वतःचीच गोष्ट खरी करतात. जे म्हणलं ते त्यांना वाटतं मी हे म्हणलं की ते असंच असायला पाहिजे. पण कसं असतं की तिथं त्यांनी पण ते समोरच्याचं मन ओळखून घ्यायला पाहिजे. पण त्यासोबतच काय असतं की तो मंगळ शांत सुद्धा करता येतो आपल्याला. त्या मंगळाचा जो त्रास आहे, त्या मंगळाचा जो अग्रेसिव्हपणा, रागराग किंवा चिडचिड किंवा त्याला काय म्हणतो आपण आगस्ताळपणा, हा जो तो मंगळ निर्माण करत असतो त्या व्यक्तीमध्ये, तो कमी करता येतो. त्या मंगळाचे रत्न धारण करायचे किंवा तो मंगळ ज्या स्थानामध्ये बसला तिथल्या स्वामीचं बळ वाढवलं. जे आपण एखाद्याच्या घरात राहतो आणि तिथला माणूस जो पॉवरफुल असेल तर आपण तिथं दबून राहतो. तसं मंगळ ज्या घरात आहे तिथल्या स्वामीचं बळ वाढवलं आपण तर मंगळ शांत राहू शकतो. तर अशा प्रकारे आपण त्या तिथल्या स्वामीचे रत्न पण धारण करू शकतो आणि अशा प्रकारे ते मंगळाचा त्रास कमी करू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायरेक्ट तिथं टोकाची भूमिका घेतली पाहिजे. आयुष्यात आमचं जमणारच नाही. कधी अनुभवानं माणूस शहाणा होत असतो. तरुण वयामध्ये हे कसं असतं की मंगळ जेव्हा तरुण वयामध्ये फार ॲग्रेसिव्ह असतात, नंतर जसं अनुभव येतात वाईट चांगले वाईट जे अनुभव येतात त्यानुसार थोडं समजून घ्यायला लागतं, समजायला लागतं. हळूहळू ते एकमेकांमध्ये दोघांचे विचार स्वभाव कळायला लागतात, विचार पटायला लागतात आणि मग संसार सुखाचा होत राहतो. पण तुम्ही पहिल्या 2 वर्षातच म्हणत असताल की माझ्या मनासारखं झालं पाहिजे तर ही चुकीची गोष्ट. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. अरेंज मॅरेजमध्ये आणि लव्ह मॅरेजमध्ये कसं तुम्ही आधी एकमेकाला दोघांना आधीपासून भरपूर ओळखलेलं असतं आणि नंतर फक्त अपेक्षा उरलेल्या असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून वाद होत असतात. एवढाच फरक दोन्हीमध्ये असतो.
सर मी अजून एक गोष्ट ऐकली होती ती म्हणजे मंगळ असतो तो काही काही प्रमाणात वेगवेगळा असतो, म्हणजे सौम्य मंगळ असतो किंवा खूप क्रोधाचा मंगळ असतो, तर असे काही प्रकार असतात का? मी तुला तेच सांगत होतो, मागच्या काही प्रश्नाची उत्तर देताना मी तुला सांगितलं की आता कर्केचा मंगळ असेल तर तो सौम्य झाला, कन्येचा मंगळ असेल तर तो सौम्य झाला, गुरुच्या सानिध्यात किंवा गुरुसोबत मंगळ असेल तर तो सौम्य होतो, किंवा गुरुची दृष्टी जरी मंगळावर असेल तर तो सौम्य होतो. पण मंगळ राहू मंगळाची युती असेल आणि ती मेष राशीत किंवा वृश्चिक राशीत असेल तर तो थोडा पॉवरफुल मंगळ ज्याला म्हणू शकतो आपण, की तसा असतो तो ॲग्रेसिव्ह असतो. किंवा लग्न स्थानामध्येच मंगळ आहे, मेष राशीमध्ये आहे, तर तो जास्तच तापड असतो, मग खूपच त्याला स्वतःच खरं करायची सवय असते, ॲग्रेसिव्ह असतं. मग त्याला क्रॉस केलेलं कोणी जमत नाही, कोणी विरोध केलेला जमत नाही, त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे त्यांनी, असं त्याला सतत वाटतं. मग तसं झालं की मग आदळआपट करणं, चिडचिड करणं, वेळ प्रसंग मारहाणापर्यंत पण याची तयारी असते त्यांची. तर अशा लोकांना आपण त्यानुसार तिथं उपाय देऊ शकतो. बरोबर. पण मी असं पण ऐकलंय की सौम्य मंगळ, पॉवरफुल मंगळ असं काही नसतं. मंगळ म्हणजे मंगळ, इट इज लाईक दॅट. मग ते काय, ते नक्की काय? मंगळ म्हणजे मंगळ हे चुकीचे असतं. मंगळ म्हणजे मंगळ ना, मंगळ पॉवरफुल असला म्हणजे घटस्फोटच होतो असंही काही नाही. तिथं स्वभाव विचित्र येतो. आता माझ्याकडे एक महिला आहे, तिच्या मिस्टरांचा स्वभाव असा आहे की ते घरात बिलकुल कोणती डिसिजन बद्दल बोलत नाहीत, काही सांगत नाहीत, करतात तर नंतर कळतं ह्यांना की हे असं असं केलं. म्हणजे काही फ्लॅट सुद्धा घ्यायचं तर ते घेतल्यानंतर सांगतात घरी हे घेतलं म्हणून. गाडी जर घ्यायची तर गाडी घेतल्यानंतर सांगतात, काही घेतल्यानंतर म्हणजे असं विचारायचं नाही. त्यांना वाटतं की आपल्या एवढं हुशार कोण नाही आणि आपण कोणाला विचारायची गरज नाही, आणि नंतर मग फसवणूक होते त्या व्यवहारामध्ये. मग सगळ्यांना कळते की अरे ह्यांनी असं असं केलं होतं त्याच्यामुळे. असे 2-4 एकदा फटके बसले ना की मग ऑटोमॅटिक त्यांना कळून येतो ते मंगळ सौम्य होतो ते पण सौम्य होतं. खरंय. जर आपल्याला मेल्सची वेळ झालेली आहे, आपण परळी वैद्यनाथवरनं स्मिता यांनी मेल केलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की भाग्यरत्न नेमकं कसं निवडायचंय, म्हणजे त्यांना स्वतःला एखादं रत्न वापरायची इच्छा आहे, तर मी कोणतं रत्न वापरावं असं त्यांचं. स्मिता यांची कुंभ रास आहे आणि त्यांचं भाग्यरत्न येतं पवळा, म्हणजे मुंगा, मंगळाचं रत्न आहे. आणि त्यासोबतच त्यांनी पुष्कराज रत्नाचं धारण केलं तर निश्चित त्यांना फरक पडू शकतो, कारण त्यांच्या भाग्यस्थानामध्ये मंगळ स्वतः आहे पवळा. त्याच्यामुळे यांच्यामध्ये महत्वाकांक्षा भरपूर आहे, खूप मोठी स्वप्न पाहिलेली आहेत यांनी, पण ती पूर्ण व्हायचं असतं त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. पण ह्यांची रास कुंभ आहे आणि तिथे चंद्र बसलेला. तर कसं असतं की हे लोक जास्त चिकित्सक असतात, प्रत्येक गोष्टीचा फार खोलवर जाऊन विचार करायचा प्रयत्न करतात, आणि जेव्हा ते खोलवर जाऊन विचार करतात ना तेव्हा त्याच्यामध्ये प्लस मायनस दोन्ही बाजू दिसायला लागतात. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह बाजू दिसली की हे त्याचा जास्त विचार करतात. पण माझं म्हणणं की तुम्हाला जर एखादा तुम्ही गोल ठरवला असेल तुमच्या करिअरच्या दृष्टीनं, तर त्यातलं चांगलं तेवढं घ्या, वाईट तेवढं सोडून द्या. कारण प्रत्येक जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की त्याच्यामध्ये दोन्ही बाजू नाहीत, चांगली पण असते आणि वाईट पण असते. वाईट तेवढं सोडून द्यायचं, चांगलं तेवढं घ्यायचं, आणि त्या पद्धतीनं प्रयत्न केला तर निश्चित त्यांना फरक पडतो. स्मिता यांचा मेल आलाय म्हणून मला एक प्रश्न पडलाय, तो म्हणजे असं की मंगळ आहे म्हटल्याच्या नंतर पोवळं घातलं जातं, असं थोडंसं. मंगळ असल्यावर पोवळंच घातलं पाहिजे असं काय नाही. बरेच जण सरसकट मी पाहतो, माझ्याकडे बरेच जण येतात की त्यांच्या त्यांच्या हातामध्ये त्यांची कुंभ रास असते, कोणाची वृश्चिक असते, कोणाची मकर असते, कोणाची धनु असते. प्रत्येकाच्या ते मला कुंडलीमध्ये मंगळ आहे म्हणून पोवळा किंवा मुंगा रत्न धारण करतात. तर तसं धारण करायचं नाही. बरेचदा काय होतं की अष्टमामध्ये जर मंगळ असेल तर तो पोवळा तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देणार नाही, किंवा व्यय स्थानामध्ये जर मंगळ असेल तुमच्या द्वादश स्थानामध्ये 12व्या स्थानामध्ये, तिथं सुद्धा तो तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देत नाही. तो आर्थिक नुकसान घडू शकतो, किंवा अष्टमात असेल तर तो आरोग्याच्या बाबतीमधले काही, किंवा ऍक्सिडेंटली अशी एखादी घटना घडू शकते, तर किंवा शस्त्रक्रिया छोटी मोठी दाखवतात. तर अशा वेळेस तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या, नंतरच रत्न धारण करा, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. सरसकट पोवळं घालू नका फक्त तुम्हाला मंगळ आहे म्हणून, कारण की अनेकदा असं होतं की सरांनी एपिसोडमध्ये सांगितलंय पोवळं आहे म्हटल्याच्या नंतर मग कुठूनही पोवळं घालाल तर तुम्हाला त्याचं. बऱ्याच जणांचं काय होतं की पोवळा घातल्यामुळे जमणारे लग्न मोडतात. की काय होतं माझ्या त्याच्यानं मग अग्रेसिव्ह पण आहे तो माणूस. आजकाल कसं झालं, कम्युनिकेशन खूप झालं ना, लग्न जमलं की दोघांचे कम्युनिकेशन चालू होऊन जातं. मग ते तिकडच्या त्याच्या गोष्टी काय सांगतं, ही आपल्याकडच्या काही गोष्टी सांगते, मग त्याच्यातून काहीतरी गैरसमज क्रिएट होतात. मग हे मंगळ घातल्यामुळे डेअरिंगनं ते बोलायचा प्रयत्न करतात, आणि तो समोरचा माणूस थोडं मन कमजोर मनाचा असला की तू लगेच मनाला लावून घेतो की आत्ताच एवढं बोलते तू पुढे किती बोलेल. त्याच्यामुळे तिथेच त्याकरता ह्या गोष्टी सांभाळून केलेल्या, जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन केलेल्या चांगल्या असतात. नक्कीच. पुढचा मेल आहे अमरावतीवरनं सचिन विचारतायत, आमचं एक घर आहे ते विकण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय पण ते विकलं जात नाहीये, तर यासाठी काय केलं पाहिजे, तर प्लीज आम्हाला उपाय सुचवा.
घरासाठी एक तर त्यांचं चतुर्थ स्थान फार महत्वाचं आहे की स्थावर मालमत्ते बाबतीचा प्रश्न आहे त्यांचा आणि ते विकायचं आहे म्हणजे यांचं लाभ स्थान सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि षष्टम स्थान सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता षष्टम स्थानचा स्वामी शनी चतुर्थात बसलाय म्हणजे नक्कीच त्यांच्या घरातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळणार आहे. फक्त वेळ का लागतोय तर लाभ स्थानामध्ये केतू बसलाय तो सुद्धा चंद्रासोबत कर्क राशीमध्येच आहे त्यामुळे वेळ लागतो. तर एक साधा सोपा उपाय सांगतो मी यांना की एक कोरपडीचं पान घ्यायचं शनिवारी सायंकाळी. सायंकाळीच्या वेळेस ते कोरपडीचं पान आपल्या जी वास्तू विकायची आहे आपल्याला त्या वास्तूमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं किंवा वायव्य कोपऱ्यामध्ये पण ठेवू शकतं. त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं, हातात अक्षता घेऊन संकल्प करायचा की हे घर अमुक किमतीमध्ये अमुक दिवसामध्ये इतक्या पिरियडमध्ये ते विकलं जावं जे तुमच्या मनात इच्छा असेल ते. आणि त्यानंतर अक्षता हातातल्या सोडून तामणात सोडून द्यायच्या आणि 2 मंत्र आहेत. ओम वास्तु देवता भ्यो नमः हा 3 वेळेस म्हणायचा आणि ओम स्थल देवता भ्यो नमः हा 3 वेळेस म्हणायचा. आणि हे शनिवारी केल्यानंतर रविवारी सकाळी ते जे कोरपडीचं पान आहे त्याला हात न लावता ते एका पेपरमध्ये धरून जवळच्या उकिरड्यावर किंवा डस्टबिनमध्ये जवळच्या टाकून द्यायचं. असं 3 शनिवार करायचं. ते 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्यांना व्यवस्थित गिराईक मिळू शकतं. क्या बात आहे. पुढचा जो मेल आहे तो स्पंदन यांचा आहे. पुण्यावरनं स्पंदन विचारतात, सर अभ्यासात एकाग्रता वाढण्यासाठी रुद्राक्ष प्रभावी ठरतात का? त्यांनी त्याची कुंडली पण दिलेली आहे त्यासोबत. रुद्राक्ष एक शिल्प महत्त्वाचं सांगायचं, रुद्राक्ष हे फार प्रभावशाली असतात प्रत्येक गोष्टीसाठी. ब्लड सर्क्युलेशनसाठी तर खूपच छान असतात. आता त्याच्यामध्ये जे शिक्षणासाठी जर पाहिजे असेल, जर मुलगा असेल तर त्यांनी 5मुखी रुद्राक्ष धारण करणं खूप चांगलं असतं. त्याच्यानं त्याची ग्रास्पिंग पॉवर वाढते, बुद्धिअंक वाढतो, स्मरणशक्ती पण वाढते. तर यांची जी कुंडली आहे याच्यामध्ये यांची तूळ रास आहे आणि पंचम स्थानात स्वामी मंगळ आहे तो व्ययात बसलेला आहे. तर ह्यांनी जर 11मुखी रुद्राक्ष वापरला तर निश्चित यांना फायदा होऊ शकतो. ओके. पुढचा जो मेल आहे तो नागपूरवरनं कुलदीप यांचा आहे. कुलदीप असं म्हणतात की सर खूप वर्षांपासून लग्न जमण्यात अडचणी येतात आणि मनासारखं स्थळ पण येत नाहीये. जर मनासारखं स्थळ येण्यासाठी काय उपाय आहेत? एक तर महत्वाचं मी आधी पण एक मंत्र सांगितलेला आहे, मला आठवत नाही कधी सांगितलं पण निश्चित सांगितलं. एक तर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये किंवा ह्याच भाग्यविजयच्या याच्यामध्ये सांगितलं असेल. त्यासाठी इच्छित वर प्राप्तीसाठीचा एक मंत्र आहे आपल्या सप्तशतीच्या पाठामध्ये आहे तो मंत्र. पती मनोहर देही मनोवृत्तानुसारणीम तारणीम दुर्ग संसार सागरस्य सौभाग्यताम. म्हणजे असा पती मला दे की ते दिसायला मनोहर असला पाहिजे आणि तो त्यानं माझं सौभाग्य तारलं पाहिजे असा पती मला दे. हा मंत्र त्यांनी रोज 108 वेळेस म्हणला तर निश्चितच त्या आपल्या मनासारखा पती त्यांना मिळू शकतो. त्यासोबतच यांच्या सप्तम स्थानात स्वामी शुक्र आहे आणि शुक्र यांच्या सहकार्याच्या ठिकाणी बसला तर निश्चित यांनी डायमंड आणि नीलम हे 2 रत्न वापरले तर विवाहाचे योग लवकरात लवकर जुळून येतील आणि अपेक्षित मनासारखा पती मिळू शकतो. ओके. आणि हा मंत्र तुम्ही भाग्यविजय या कार्यक्रमातच सांगितलं, मला वाटतं 2रा का 3राच एपिसोड होता आपला. पुढचा जो मेल आहे तो वर्ध्यावरनं विनायक विचारतात की सर मी एके ठिकाणी नोकरी करतोय पण मला व्यवसायात आवड आहे तर काय निर्णय घ्यायचा मला कळत नाही, तर तुम्ही कुंडलीनुसार मार्गदर्शन करू शकता. काही आहे कुंडली? यांचे व्यवसायासाठी आपण दशम स्थान, षष्टम स्थान आणि लाभ स्थानाचा विचार करतो आणि यांना जर व्यवसाय करायचा असेल तर यांचा शुक्र लाभ स्थानाचा स्वामी आहे आणि त्यासाठी आणि शुक्र यांच्या दशम स्थानामध्ये बसलेला आहे. निश्चितच यांना स्त्रियाशी संबंधित व्यवसायामध्ये चांगलं यश मिळू शकतं, कला क्षेत्राशी संबंधित व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं. त्यासोबतच सौंदर्याशी संबंधित जे काही व्यवसाय असतात त्यामध्ये यांनी करिअर करायला पाहिजे तर निश्चित त्यांना यश मिळेल. फक्त यांचा कॉन्फिडन्स लेवल थोडा डाऊन आहे कारण यांचा चंद्र जो बसलेला आहे तो षष्टम स्थानात आहे त्यामुळे कन्फ्युजन्स खूप असतात, निर्णय फास्ट घेत नाहीत. त्यामुळे बरेचदा संधी येऊन निघून जाते किंवा मग ते निर्णय घ्यायचंच राहून जातं त्यामुळे यश मिळत नाही. तर त्यांनी नीलम आणि हिरा हे 2 रत्न धारण केले तर मन कठोर पण होईल आणि डिसिजन पॉवर पण वाढेल त्यांची. नक्कीच सर. खरं तर वेळ कसं जातो हे कळतच नाही, आपला तास संपत आलेला आहे त्याच्यामुळे आता इथंच थांबावं लागणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या रविवारी तुम्ही भाग्यविजय बघायला विसरू नका. एका नवीन विषयासह आम्ही भेटणार आहोत. सर तुम्ही या कार्यक्रमात आमच्या प्रेक्षकांना योग्य ते मार्गदर्शन केलं, मंगळाबद्दल ज्या काही गैरसमजुती होत्या त्या दूर करण्यास मदत झाली, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. धन्यवाद. भाग्यविजय या कार्यक्रमात इथेच थांबते. नमस्कार.